देवा, मी तुला लोटांगण घालेन, तुझं वंदन करेन, या डोळ्यांनी फक्त तुझंच रूप बघेन, तुला आलिंगन करेन, तुझी पूजा करेन, मनोभावाने तुला ओवाळेन, असं म्हणतो ना आपण प्रत्येक पूजेनंतर. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणेन महा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्वमेव विद्या दुर्गम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. तुम्ही माझे सर्वस्व आहात आणि तुम्ही माझे सर्वस्व आहात म्हणून मी काय करेन? कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना भा प्रकृती स्वभावा करोणी यज्ञम. माझी काया मन बुद्धी या सगळ्यांचा यज्ञ करेन. करोणी यज्ञम सकलम परस्मै. मी हे सगळं करेन देवा, पण तुम्ही माझ्यासाठी एक काम करा. मी हे जे तुम्हाला सगळं काही अर्पण केलं, नारायणाय समर्पयामि. तुम्ही हे सगळं नारायणाला अर्पण करा. मग देव विचारेल, नारायण कोण? अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरे श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजेत. हे ते प्रभू रामचंद्र, हे ते कृष्ण, हे नारायण आहेत, अच्युत आहेत, केशव आहेत, माधव आहेत. त्यांच्या चरणी सगळं काही अर्पण करा. आणि अर्पण करण्याची विधी, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आपण देवाला प्रार्थना करतोय की मी जी तुमची पूजा अर्चना करतोय ती तुम्ही कृष्णाला अर्पित करा. हरे कृष्ण महामंत्राचं नामस्मरण करून